दोन प्रकारचे बोन मॅरो असतात आपल्या शरीरामध्ये, टू टाइप ऑफ बोन मैरो। इसमें से एक जो बोन मैरो होता है ना, ये बोन मैरो होता है देखो, रेड बोन मैरो, और दूसरा वाला जो होता है वो होता है येलो बोन मैरो। अगर समझो आप लोग बोन है, ये हमारा बोन रहता है, इसके अंदर का जो मैटर होता है इसको हम बोलते हैं, दिस मैटर इज कॉल्ड एज अ बोन मैरो। अभी अभी समझो यहाँ पे प्रेजेंट है, और स्पेशली ये बोन मैरो जो है ना, दोनों बोन्स में पाया जाता है। एक तर आपल्याला स्पॉन्जी बोन मध्ये आढळते, आणि त्याचबरोबर आपल्याला कॉम्पॅक्ट बोन मध्ये सुद्धा आढळते। स्पॉन्जी बोन मॅरो बोन मध्ये कोणतं असतं, इट कंटेन रेड बोन मॅरो, रेड रेड बोन मॅरो, and this red bone marrow is useful for प्रोडक्शन ऑफ ब्लड, ब्लड के फॉर्मेशन के लिए इसेंशियल होता है। और दूसरा एक बोन मैरो होता है, देखो उसका नाम होता है येलो बोन मैरो, एंड दिस बोन मैरो इज इसेंशियल फॉर स्टोरेज ऑफ फॅट्स, फॅटला स्टोअर करतो, फॉर्म करत नाही, स्टोअर करत असतो। तर अशा प्रकारचे दोन्ही बोन मॅरो तुम्ही जर बघितलं असेल बघा, आपले हाड असतात बघा, एखादं जर हाड बघितलं असेल समजा बोन, तर त्याला एक वरचं साईडची जी असते, समजा आता आपण ह्युमरस आहे, ह्युमरस म्हणजे हाताचं बोन वरचं, ते जर बाजूला काढलं तर वरचं एकदम कव्हरिंग जे असतं त्याला जुनं झाल्यानंतर ते वरचं कव्हर निघालं की छोटे 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 छिद्र छिद्र दिसल्यासारखे दिसतात बघा त्याच्यामध्ये, तर तो स्पॉन्जी बोन आहे हा. तर या स्पॉन्जी बोन मध्ये जो बोन मॅरो असतो ना, तो बोन मॅरो कोणता असतो, त्या ठिकाणी रेड बोन मॅरो असतो, याच्यामध्ये आपलं ब्लडचं फॉर्मेशन होत असतं, मग जे आपल्या आरबीसी असो, डब्ल्यूबीसी असो किंवा प्लेटलेट्स असो, यांचं फॉर्मेशन होत असतं। आणि येलो बोन मॅरो हा फॅटला स्टोअर करत असतो, ज्याला आपण बोन मॅरो म्हणायचं, कन्फ्युजन होऊ नका। आपल्या बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट इथेच फॉर्म होत असतात, बी लिम्फोसाइट तयार होत असतात बोन मॅरो मध्ये, आणि तिथंच मॅच्युअर होत असतात। टी लिम्फोसाइट जे असतात ते त्या ठिकाणी तयार होत असतात, मग मॅच्युअर हे थायमस ग्लँड मध्ये होत असतात। युअर डाऊट इज क्लिअर वर्षा? हॅलो वर्षा, युअर डाऊट इज क्लिअर और नॉट? ओके, एनी अदर कैंडिडेट? राइट डाउन इन चॅट बॉक्स डायरेक्टली विदाउट एनी इन्व्हिटेशन। आता तुम्हाला जर समजा माइक ऑन करून सांगायचं नसेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सुद्धा सांगू शकतात मला। आजचा क्वेश्चन आपण थोड्या वेळासाठी घेणार आहोत। एनी अदर कैंडिडेट? कोई भी क्वेश्चन आपके माइंड में अगर अराइज हो रहा है तो क्वेश्चन पूछिए मुझे, कोई भी क्यूरीज हो, जैसे कि इस टॉपिक से रिलेटेड हो या पहले टॉपिक से रिलेटेड भी कोई क्यूरी आपके माइंड में है तो भी आप बता सकते बेटा। ओके, अफान, है कुछ डाउट? आहे का काय डाऊट? चॅट बॉक्स मध्ये सांगा, नो प्रॉब्लेम। जर तुम्हाला असं माईक वगैरे सांगायचं नसेल तर चॅट बॉक्स मध्ये सुद्धा सांगू शकतात तुम्ही मला। श्रावणी,
चलो, डाऊट नाही आहे का काही? अफान, ओके, वर्षा को कुछ डाउट नहीं है। अफान, न्यू कैंडिडेट, श्रावणी, आहे का काही डाऊट बेटा तुम्हाला? समीक्षा, ओके ओके, दुसरा कोई कैंडिडेट? काजल, डाऊट नाही काही तुला? स्नेहा, वेदिका, चॅट बॉक्स मध्ये सांगा बेटा. तुम्हाला जर समजा असं माईक ऑन करून सांगायचं असेल डायरेक्टली चॅट बॉक्स मध्ये सुद्धा सांगू शकता, आणि माईक ऑन करून सांगायचं असेल तर सुद्धा माईक ऑन करून सांगू शकतो. ओके ओके बेटा. आपकी तरफ से क्वेश्चन एक्सपेक्टेड है मुझे. जो भी क्वेश्चन आपके माइंड में आ रहा है वो क्वेश्चन बताइए मुझे. चलो जाने दीजिए, इस टॉपिक से रिलेटेड नहीं, दूसरे किसी टॉपिक से आपको डाउट है तो भी पूछिए. पहले टॉपिक से टॉपिक रिलेटेड डाउट है तो भी पूछिए, नो इशू. ऐसा नहीं है कि वो टॉपिक हमारा हो गया इसकी वजह से सर दोबारा डाउट नहीं बताएंगे सर, ऐसा नहीं है. उस टॉपिक से रिलेटेड भी आप अगर आपके माइंड में कुछ डाउट्स है तो वो भी पूछ लीजिए मुझे, वो मैं क्लियर करूंगा, नो इशू. और इस टॉपिक से रिलेटेड है तो डेफिनेटली सभी टॉपिक से रिलेटेड डाउट, कौन सा भी आपका बायोलॉजी का डाउट हो आपके माइंड में तो वो पूछ लीजिए. मैं आपका डाउट क्लियर करने के लिए तैयार हूँ. आई एम रेडी फॉर दैट. हेलो, if you have any doubt regarding this portion or previous portion or any doubt related to biology, you ask me. आजचं सेशनच आपण फक्त त्याच्यासाठी ठेवलेलं आहे. चल, इकडे लक्ष द्या आता. 2 मिनिटं. अदिती, बघा, कार्टिलेज आपण डिस्कस करत होतो. कार्टिलेज मध्ये जे महत्वाचा पॉइंट आहे, आणि पहिल्या टॉपिकचं समजा तुम्हाला एक पीपीटी पॉइंट सुद्धा मी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन सुद्धा याच्यावर हे करणार आहे, अपलोड करणार आहे आपल्या याच्यावर. तर सॉरी, तर पीपीटी प्रेझेंटेशन जे आहे या पीपीटी प्रेझेंटेशन मध्ये अॅनिमल किंगडमचं पीपीटी प्रेझेंटेशन तुमच्या याच्यामध्ये मी अपलोड करणार आहे. आपला कोणत्या तुमचा जो सेक्शन आहे ना, स्टडी मटेरियल सेक्शन, त्या स्टडी मटेरियल सेक्शन मध्ये टीचमेंटच्या तुम्ही चेक करायचं आहे, ते ऑब्झर्व करून घ्या. आणि म्हटल्यास आपण एक टेस्ट सुद्धा घेऊ आपली स्पेशल टेस्ट एनिमल किंगडम वरची. हाउ मेनी कैंडिडेट्स आर रेडी फॉर दैट? कितने कैंडिडेट उसके लिए रेडी है बताओ बेटा मुझे. रेडी सर. एनिमल किंगडम, ओके. तो एनिमल किंगडम के ऊपर एक टेस्ट भी हम अलग से, अभी ऐप के ऊपर तो अपने टेस्ट ही हो रहे, कंपल्सरी हो रहे हैं, उसका कुछ प्रॉब्लम नहीं है संडे टू संडे. बट ये तो टेस्ट जो होगी वो सिर्फ एक एनिमल किंगडम टॉपिक, पूरे टॉपिक के ऊपर होगी. और वो मैं आपको उसका मीन्स लिंक भेजूंगा, या फिर लिंक तो ऑलरेडी अपना टीचमेंट का लिंक है, तो भी एक एडिशनल लिंक भेजूंगा. उसका टाइम मैं आपको दे दूंगा आपके ऐप के ऊपर, या फिर डायरेक्टली व्हाट्सएप ग्रुप के ऊपर भी मैं आपको उसका टाइमिंग बता दूंगा, टाइमिंग या डेट बता दूंगा, दोनों में. इस वीक तो नहीं होगी ये टेस्ट, मगर नेक्स्ट वीक डेफिनेटली ये टेस्ट हम लेने वाले हैं.
इस फील्ड थोड़ा सा कैसा कि 12th का रिजल्ट का काम चालू है, इसी की वजह से हम उसमें कंप्लीटली बिजी है। ये थोड़ा सा प्रॉब्लम आ गया, नहीं तो फिर हम कंप्लीटली क्लास ही लेने वाले थे, जैसे जैसे कि रेगुलर क्लास लेते वैसे। तो देखो, ये लूज कनेक्टिव टिश्यू हमने देखा था, डेंस कनेक्टिव टिश्यू भी देखा था, कार्टिलेज हमारा चल रहा था। तो कार्टिलेज के अंदर मुझे अभी आपसे कुछ एक्सपेक्टेशन है, क्वेश्चन मैं आपको जो पूछूंगा उसके आंसर आपको देना है। मैंने आपका क्वेश्चन डेंस कनेक्टिव टिश्यू तक लिया था। तो बेटा, डेंस कनेक्टिव टिश्यू जो होती है, कौन से दो दो टाइप की डेंस कनेक्टिव टिश्यू हमारे बॉडी के अंदर पाई जाती है, बताओ मुझे। दो डेंस कनेक्टिव टिश्यू हमारे बॉडी के अंदर पाई जाती है, वो कौन सी होती है? Which two dense connective tissue are found in case of human beings or animals? Hmm. Tendons, ligaments. Yes, very good. Tendons and ligaments. टेंडन का काम क्या होता है और लिगामेंट का काम क्या होता है, और कैसी रहती वो टिश्यू? कसं असतं बरं टेंडॉन्स आणि Ten- कसं असतात लिगामेंट्स? हा, Tendons attach bone with muscle and it contains white व्हेरी गुड, fiber. व्हेरी गुड, व्हेरी Ligament गुड. attach two bones with each other and have yellow fibers. करेक्ट करेक्ट, वेरी गुड बेटा. टेंडॉन्स मीन्स ये जो होते हैं, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अटैचमेंट बिटवीन बोन्स टू मसल्स. बी विथ यम मीन्स बोन्स टू मसल. इसके अंदर कार्टिलेज, सॉरी, कोलेजन फाइबर का अमाउंट ज्यादा होगा, कोलेजन फाइबर्स. और जो हमारा दूसरा वाला स्ट्रक्चर होता है लिगामेंट नाम का, लिगामेंट नाम के स्ट्रक्चर में क्या होता है, इसके ये किसके लिए काम में आता है? इट इज रिस्पॉन्सिबल फॉर अटैचमेंट बिटवीन बोन्स टू बोन्स. और इसके अंदर येलो फाइबर ज्यादा होते हैं, येलो फाइबर्स, उसको हम क्या बोलते हैं? दीज आर कॉल्ड एज अ इलास्टिन फाइबर्स. इलास्टिसिटी के लिए रिस्पॉन्सिबल होते हैं, इसकी वजह से उसको इलास्टिन फाइबर कहा जाता है. और कोलेजन जो होते हैं व्हाइट कलर के होते हैं. वो स्ट्रेंथ के लिए इसेंशियल होते हैं, दैट इज इसेंशियल फॉर स्ट्रेंथ. समझ में आया? तो ये डिफरेंस होता है दोनों के बीच का. अभी थोड़ा सा डिस्क्रिप्शन आपको देना है एल्वियोलर कनेक्टिव टिश्यू के बीच में और उसके बाद में एडिपोज कनेक्टिव टिश्यू के बीच में. दीज आर बोथ ऑफ देम आर लूज कनेक्टिव टिश्यू, बोथ ऑफ देम आर लूज कनेक्टिव टिश्यू. तो इसके अंदर का डिफरेंस आपको बताना है मुझे. क्या होता है बेटा इस टाइम, इन दोनों के बीच का डिफरेंस कौन बताएगा मुझे? एल्वियोलर कनेक्टिव टिश्यू का एक शॉर्ट डिस्क्रिप्शन दीजिए मुझे, और उसके बाद में जो दूसरा वाला टिश्यू है दैट इज एडिपोज कनेक्टिव टिश्यू, इसका भी आपको शॉर्ट डिस्क्रिप्शन देना है मुझे. Areolar tissue is present beneath the skin and provide framework, and adipose यस, tissues are used for storage of fats. करेक्ट करेक्ट, ओके, वेरी गुड. बीनीथ द स्किन, दीज आर विथ, इसके अंदर क्या क्या प्रेजेंट होता है, बता सकता है कोई मुझे? बीनीथ द स्किन कौन से सेल्स प्रेजेंट होते हैं? विच टाइप ऑफ सेल्स आर प्रेजेंट इन एरियल Fibroblasts, कनेक्टिव टिश्यू? यस, वेरी गुड, दैट इज द फाइब्रोब्लास्ट. फाइब्रोब्लास्ट के mast बाद में cells, वेरी गुड मास्ट सेल्स. मास्ट and सेल के बाद में macrophages. मैक्रोफेजेस. वेरी गुड, मैक्रोफेजेस. ये सारी सेल्स इसके अंदर प्रेजेंट है. और थोड़े बहुत क्वांटिटी में उसके अंदर एडिपोसाइट भी प्रेजेंट होती है, मगर एडिपोसाइट ज्यादा क्वांटिटी जो है एडिपोसाइट की, वो सिर्फ एडिपोज कनेक्टिव टिश्यू में पाई जाती है. अभी फाइब्रोब्लास्ट का रोल क्या होता है, बता सकता है मुझे कोई? फाइब्रोब्लास्ट सेल जो होती है उसका रोल. फाइब्रोब्लास्ट सेल सिक्रीट फाइबर्स, फाइबर सिक्रीट करती है. दो टाइप के फाइबर मैंने पहले ही बताया आपको. कोलेजन फाइबर सिक्रीट करती है, उसके बाद में नेक्स्ट वन इलास्टिन फाइबर सिक्रीट करती है. येलो कलर के और व्हाइट कलर के दो टाइप के फाइबर से सिक्रीट करती है. एक स्ट्रेंथ के लिए इसेंशियल होता है, एक इलास्टिसिटी के लिए. मास सेल का काम क्या है बेटा, कौन बताएगा मुझे? व्हाट इज द रोल ऑफ मास सेल्स? It produces इन्हें बता क्या? histamine. यस, वेरी गुड, इट प्रोड्यूस हिस्टामाइन. हिस्टामाइन नाम का सब्सटेंस रिलीज करेगी, और थोड़े बहुत क्वांटिटी में हेपेरिन नाम का सब्सटेंस भी रिलीज करती है. हिस्टामाइन का रोल क्या है? व्हाट इज रोल ऑफ हिस्टामाइन? Inflammation. वेरी गुड, इंफ्लामेशन. इंफ्लामेशन.
ओके, स्वेलिंग म्हणतो आपण त्याला. स्वेलिंग साठी इसेन्शियल असतं. त्यानंतर हेपेरिनचा रोल काय असतो बरं? शी इज द It अँटी helps in कॉज clotting of वेरी गुड. एंटीकोएगुलेंट. एंटीकोएगुलेंट मीन्स क्या करेगा वो? ब्लड वेसल के अंदर ब्लड क्लॉट नहीं होने देगा. ब्लडचं क्लॉटिंग होऊ देत नाही, म्हणजे गोठू देत नाही रक्ताला. ब्लड वेसल मध्ये ज्यावेळेस रक्त असते आपलं त्यावेळेस त्याला गोठू देत नसते. त्यामुळे त्याचा रोल काय आहे? इट इज एक्ट एज एंटीकोएगुलेंट. एंटीकोएगुलेंट बोल के काम करता है वो. और मैक्रोफेजेस का रोल क्या है? व्हाट इज द रोल ऑफ मैक्रोफेजेस? it involves मैक्रो in phagocytic activity. वेरी गुड. इट इन्वॉल्व इन द फैगोसाइटिक एक्टिविटी. करेक्ट. फैगोसाइटिक एक्टिविटी मीन्स फैगोसाइटिक एक्टिविटी क्या करेगी? वो किसी पर्टिकुलर सेल को, पर्टिकुलर ऑर्गेनिज्म को या किसी पैथोजन को हो या फिर जो डेड सेल्स होती है हमारे बॉडी के अंदर, ओल्ड सेल्स होती है, उसको डिग्रेड करने का काम करती है, उसको मारने का काम करती है, पकड़ती है, एंगल्फ करती है और एंगल्फ करने के बाद वो उसको डिग्रेड करने का काम करती है. ये एबिलिटी उसके अंदर होती है मैक्रोफेजेस के अंदर. करेक्ट, सभी करेक्ट बताया आपने. अभी देखिए दूसरा वाला जो स्ट्रक्चर है एडिपोज कनेक्टिव टिश्यू. क्या डिस्क्रिप्शन बताया था मैंने एडिपोज टिश्यू के बारे में? एडिपोज कनेक्टिव टिश्यू, इसका डिस्क्रिप्शन क्या बताया था बेटा? बताओ मुझे, क्या होता है एडिपोज कनेक्टिव Storage टिश्यू इसके अंदर? fat. वेरी गुड. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर स्टोरेज ऑफ फैट्स. वेरी गुड. स्टोरेज ऑफ फैट्स. इसके अंदर सेल्स कौन से ज्यादा होते हैं? विच सेल्स आर मोर? Adipocytes. वेरी गुड. इसके अंदर सबसे ज्यादा जो होते हैं वो एडिपोसाइट्स होते हैं. थोड़े बहुत क्वांटिटी में यहाँ पे येलो फायबर भी प्रेझेंट होते. येलो फायबर आणि अतिशय कमी क्वांटिटी मध्ये या ठिकाणी व्हाईट फायबर सुद्धा असतात. पण सगळ्यात जास्त जे क्वांटिटी असते कशाची असते? एडिपोसाइटची असते. इट कंटेन फॅट ग्लोब्युल्स. याच्यामध्ये फॅट ग्लोब्युल्स असतात. फॅट ग्लोब्युल्स प्रेझेंट होते इसके अंदर. फॅटचे ग्लोब्युल्स असतात. काय असतं बरं हे? याच्यामध्ये पुढं थोडंसं डिस्क्रिप्शन सांगितलं होतं मी. 2 टाईपचे फॅट सांगितले होते आपल्यामध्ये. कोणते 2 टाईपचे फॅट सांगितले होते? मला सांगा, एडिपोसाइटचं न्यूक्लियस कुठं असतं? एडिपोसाइट सेल जो होती है उसका न्यूक्लियस कहाँ पे प्रेजेंट होता है? एडिपोसाइट का न्यूक्लियस कहाँ पे प्रेजेंट होता है? आउटर पार्ट मीन्स उसको क्या बोलते हैं हम? पेरिफेरल एरिया. ये जो एरिया है वो कौन सा है? पेरिफेरल एरिया. न्यूक्लियस इज प्रेजेंट इन द पेरिफेरल एरिया. ओके. पेरिफेरल न्यूक्लियस होता है इसके अंदर. क्यों प्रेजेंट होता है पेरिफेरल में? क्योंकि फैट के ग्लोब्यूल की वजह से ज्यादा से ज्यादा एरिया वो कवर करेगा और थोड़ा सा एरिया बचता है वो सिर्फ क्या होता है कि वो न्यूक्लियस के लिए रहता है, तो न्यूक्लियस उसके अंदर चला जाता है. तो ये पेरिफेरल, पेरिफेरल में सराउंडिंग वाला पार्ट. तो ये न्यूक्लियस कैसा है? पेरिफेरल. अभी मैंने 2 फैट बताए थे आपको कलर की, कलर वाइज. कौन से 2 फैट बताए थे मैंने आपको? उसकी कलर के बेसिस पे हम 2 फैट बनाते हैं. वेरी गुड. वन इज द व्हाइट फॅट अँड सेकंड वन इज द ब्राऊन फॅट. मला सांगा, ब्राऊन फॅट कशामध्ये असतात, व्हाईट फॅट कशामध्ये असतात बरं? कोणामध्ये असतात ब्राऊन फॅट, कोणामध्ये असतात व्हाईट फॅट? ब्राउन फैट जो होते हैं वो फीटस के अंदर होते हैं, फीटस. और व्हाइट फैट जो होते हैं वो अपने अडल्ट के अंदर पाए जाते हैं. ह्यूमन बींग्स, अडल्ट बींग्स के अंदर पाए जाते हैं. इसकी ज्यादा क्वांटिटी फीटस, ब्राउन फैट की ज्यादा क्वांटिटी आपको फीटस में मिलेगी. फीटस किसे बोलेंगे? बताओ बताओ. बड़े फीटस कोण सांगेल फीटस कोणाला बनायचं? Unnatured अतिशय baby. यस, जो युटेरस के अंदर बेबी रहता है. मीन्स ज्यावेळेस झायगोटचं फॉर्मेशन होतं, झायगोटच्या फॉर्मेशन झाल्यानंतर त्याच्या पुढची स्टेज असते बघा की फिटस. हे युटरस मध्ये असते. युटरस म्हणजे आईचे वोम म्हणतो आपण, त्या वोम मध्ये हे प्रेझेंट असतं. तो इसको हम बोलते फिटस. आणि बाहेर बर्थ झाल्यानंतर त्याला इन्फंट म्हणतात. कन्फ्युजन होऊ नका. इन्फंट. तो ये जो फीटस होता है, इस फीटस के अंदर
कौन से फैट ज्यादा पाए जाते हैं? ब्राउन फैट पाए जाते हैं उसके अंदर। हमारे अंदर इतने नहीं रहते, जो ये अडल्ट पर्सन होता है या फिर बर्थ होने के बाद के। मगर व्हाइट फैट जो है वो अडल्ट के अंदर ज्यादा होते हैं। तो ये है व्हाइट फैट और येलो फैट के बारे, सॉरी व्हाइट फैट है और अडल्ट ब्राउन फैट के बारे में। अभी जो एक्स्ट्रा लीन फैटी पर्सन होता है उसमें क्या प्रॉब्लम आता है? ओबेस पर्सन बोलते हैं उसको। ओबेस पर्सन मीन्स एक्स्ट्रा फॅट पर्सन, जास्तीत जास्त फॅट असणारा, नॉर्मल नाही हं. त्याला ओबेस पर्सन म्हणतात. त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम येतो बरं? Nutrients are उसके अंदर not एक used. न्यूट्रिएंट्स आर नॉट यूज्ड, करेक्ट, ये एक प्रॉब्लम आ गया। दूसरा प्रॉब्लम क्या आता है बेटा? यहाँ पे एडिपोसाइट की क्वांटिटी बढ़ने की वजह से क्या प्रॉब्लम आता है मालूम है? एडिपोसाइट्स आर मोर, दैट्स व्हाई for supply, sorry, blood supply to that area, capillaries are increase in number. Capillaries are increase in number. Increase in number. कैपिलरी की अमाउंट बढ़ जाती है, और कैपिलरी का अगर अमाउंट बढ़ गया तो बढ़ने के बाद क्या हो जाएगा कि इस पर्सन का ब्लड प्रेशर बढ़ जाता है। इस पर्सन का ब्लड प्रेशर बढ़ जाता है, इंक्रीज हो जाता है। मग तुम्ही म्हणसा याचं रिलेशन काय असेल? काय रिलेशन सांगितलं होतं बरं तुम्हाला? जे एक्स्ट्रा फॅट पर्सन असतात, ओबेस पर्सन असतात, त्यांचं ब्लड प्रेशर हे हाय असतं नॉर्मल पर्सन पेक्षा। एक्स्ट्रा फॅट म्हणत आहे बरं, नॉर्मल थोडस फॅट नाही, जास्त जास्त फॅट असणारा पर्सन जो असतो त्याच्यामध्ये त्यांचं ब्लड प्रेशर जास्त, ते ब्लड प्रेशर कसं असतं माहिती आहे? ते थोडं जास्त असतं नॉर्मल पर्सनच्या कम्पॅरिझन मध्ये। का असतं असं? हॅलो, हॅलो, Yes, sir. सांगा। हम्म. क्यों होता है तो बेटा इसका ब्लड प्रेशर ज्यादा? साधा सिंपल सा क्वेश्चन मी तुम्हाला विचारलेला आहे की एक्स्ट्रा फॅट पर्सन जे असतात यांचं ब्लड प्रेशर नॉर्मल पर्सन पेक्षा जास्त असतं। उसके पीछे रीजन क्या है? इसका एक रीजन होता है कि देखिए उसके अंदर दो चीजें होती है। एक तो कैपिलरीज बढ़ जाती है, कैपिलरीज आर इंक्रीज। अभी कैपिलरीज बढ़ेगी तो कैपिलरीज बढ़ने के बाद क्या हो जाएगा? अभी समझो एक वेसल है, इसको ब्लड सप्लाई हो रहा है, 4 वेसल है सपोज, इसको ब्लड सप्लाई हो रहा है, और यहाँ पे एक बड़ी वेन के द्वारा, सॉरी बड़ी आर्टरी के द्वारा, ये आर्टरीओल से आर्टरी है, इसे ब्लड सप्लाई कर रही है। मगर इस कैपिलरीज को, अगर इस कैपिलरीज की क्वांटिटी जब बढ़ जाएगी तो क्वांटिटी जब बढ़ने के बाद क्या रहेगा? ब्लड सप्लाई उतना ही रहेगा, टाइम भी उतना ही रहेगा, मगर उसको फोर्स बढ़ाना पड़ेगा। फोर्स क्या करना पड़ेगा? बढ़ाना पड़ेगा। किसको? इस पूरे एरिया को ब्लड सप्लाई करने के लिए। इसकी वजह से उसका ब्लड प्रेशर जो है वो ब्लड प्रेशर बढ़ जाता है, त्याच्यामुळे त्याचं ब्लड प्रेशर वाढतं बघा। म्हणजे कॅपिलरीज वाढल्यामुळे काय होईल? त्या ठिकाणी ब्लडची क्वांटिटी तेवढीच राहील, ओके, आणि टाइम जो आहे टाइम तेवढा राहील। मग आपला टाइम कमी टाइम मध्ये जर ब्लड जास्त सप्लाय करायचं असेल तर मग काय करावं लागतं? तिकडे फोर्स वाढवावा लागेल, ब्लडचा फोर्स जो आहे त्या एरियाकडे जाणारा तो वाढवावा लागेल, म्हणून त्या पर्सनचं ब्लड प्रेशर वाढत असतं। और दूसरी बात, कोलेस्ट्रॉल का डिपोजिशन होता है। कोलेस्ट्रॉल आपने सुना होगा, देखो कोलेस्ट्रॉल, कोलेस्ट्रॉल जे असतं ते कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढतं कशामधले? ब्लड वेसल मधलं। जे आपल्या ब्लड वेसल्स असतात, आर्टरीज वगैरे, या ब्लड वेसल मधलं कोलेस्ट्रॉल वाढत असतं। कोलेस्ट्रॉल का जो अमाउंट होता है वो बढ़ जाता है, ते वाढत असतं बघा याच्यामध्ये, या केसमध्ये। तो ये इस कारण की वजह से उसका ब्लड प्रेशर बढ़ जाता है। क्लियर? समजलं का Yes, बेटा? sir. हा, जर कोणाला काही डाऊट असतील तर विचारा, बिंदास विचारा, काही हरकत नाही। तुमची डाऊट क्लिअर करायला केव्हाही तयार आहे। इन अदर आपके माइंड में कुछ डाउट है क्या इससे रिलेटेड? बताओ।
अंजली, युअर न्यू. स्नेहा, चला, आहे काही डाऊट? नंतर आता बघा दुसरा एक कन्सेप्ट आपल्याला डिस्कस करायचा आहे. यामध्ये आपल्याला कार्टिलेज आणि फक्त बोनचं थोडस इंट्रोडक्शन बघायचं है. नाउ वी डिस्कस द कार्टिलेज एंड बोन्स. व्हाट इज बाय कार्टिलेज एंड व्हाट इज बाय बोन? बेटा क्या होता है डिफरेंस दोनों के बीच का? एक जनरल सिंपल सा क्वेश्चन है ये. क्या टॉपिक से नहीं, हम डायरेक्टली भी बता सकते हैं इसका आंसर. कौन बताएगा मुझे इसका आंसर? क्या डिफरेंस होता है कार्टिलेज के बीच में और बोन्स के बीच में? व्हाट इज द डिफरेंस बिटवीन कार्टिलेज एंड बोन्स? कार्टिलेज और बोन्स के बीच में क्या डिफरन्स होता है? कसे असतात कार्टिलेज? कार्टिलेज कोणाला म्हणायचं आणि बोन्स कोणाला म्हणायचं? कार्टिलेज आणि बोन्स मध्ये काय डिफरन्स असतो? कार्टिलेज आर फ्लेक्सिबल. कार्टिलेज आर फ्लेक्सिबल होते बेटा वो. एंड बोन्स कैसे होते हैं? स्ट्रॉन्ग होते हैं. स्ट्रॉन्ग, सॉरी. तो ये बोन्स स्ट्रॉन्ग होते हैं, ये फ्लेक्सिबल होते हैं. ये बेंड नहीं होते बोन्स. मगर कार्टिलेज जो होते हैं वो बेंड हो सकते, प्लेएबल बोल सकते हैं हम उसको. आता बघा काय काय असते त्याच्यामध्ये. इंटरसेल्युलर मॅट्रिक्स प्रेझेंट असतं. त्या ठिकाणी त्याची इंटरसेल्युलर मॅट्रिक्स मध्ये थोडीशी स्लो सॉलिड टाईपची असते. बाकीच्या ॲरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू सारखी किंवा बाकीच्या टिश्यू सारखी नसते. तर ती थोडी सॉलिड असते. प्लेएबल म्हणजे ते कॉन्ड्रॉइटिन नावाचं मटेरियल असतं साल्ट, त्याच्यामुळे ते असं थोडं प्लेएबल झाल्यासारखं होतं. आणि रेजिस्ट टू कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन म्हणजे जरी त्याला प्रेशर जर झालं तर प्रेशर पडल्याबरोबर ते बेंट होऊ शकतं, मात्र तुटत नाही. नॉर्मल बोन कसे असतात? नॉर्मल बोनवर जर समजा एक्स्ट्रा प्रेशर पडलं तर एक्स्ट्रा प्रेशरनं ते बोन्स मोडू शकतात, तुटू शकतात. त्यानंतर कार्टिलेज सेल्स, त्याच्यामध्ये स्पेशल टाईपच्या सेल्स असतात, त्याला आपण कॉन्ड्रोसाइट्स कन्सिडर करतो. आणि ते छोट्याशा कॅव्हिटीमध्ये बसलेले असतात. त्या कॅव्हिटीला आपण काय कन्सिडर करत असतो? दॅट वी कॉल्ड ॲज व्हॅक्युअल टाईप मध्ये कॅव्हिटी असतात बघा, अशा प्रकारच्या, ॲज लाईक दिस. हे असं स्ट्रक्चर असतं. हे मध्ये मध्ये हे दिसत आहेत ना, हे वाला हा पार्ट, याच्यामध्ये हे बसलेले असतात ते, ॲज लाईक दिस. एकामध्ये 2 ते 8 पर्यंत असू शकतात एका स्ट्रक्चर मध्ये. याला म्हणायचं दीज आर द कार्टिलेज सेल. 2 प्रकारच्या सेल्स असतात बघा. एक असतं कॉन्ड्रोसाइट आणि दुसरे असतात कॉन्ड्रोब्लास्ट. कॉन्ड्रोब्लास्ट काय करत असते बरं? व्हॉट इज बेनिफिट ऑफ कॉन्ड्रोब्लास्ट? झालेला आहे तुमचं व्हिडिओ लेक्चर मध्ये, तरी मला त्याचं सांगा की डिस्क्रिप्शन कॉन्ड्रोब्लास्ट का मीनिंग क्या होता है, क्या फंक्शन परफॉर्म करता है वो? वीडियो लेक्चर में आपको ये हुआ है. तो कॉन्ड्रोब्लास्ट नाम की जो सेल्स होती है, इसका फंक्शन क्या होता है, क्या करती है वो हमारी कार्टिलेज के अंदर? आपल्या कार्टिलेज मध्ये या कॉन्ड्रोब्लास्टचं बेनिफिट काय असतं? कॉन्ड्रोब्लास्ट आर युजफुल फॉर विच ऍक्टिव्हिटी बेटा? काय फंक्शन परफॉर्म करेल तो कॉन्ड्रोब्लास्ट? अतिशय सिंपलचा क्वेश्चन तुम्हाला विचारलाय. व्हिडिओ लेक्चर बघितलं का याच्यावरचं? किती जणांना बघितलंय सांगा. हॅलो, किती जणांनी व्हिडिओ लेक्चर बघितलेला आहे? या पोर्शनशी रिलेटेड व्हिडिओ लेक्चर किती जणांना बघितलेला आहे? वर्षा, बघितलं की नाही? बघा, काजल, वर्षा, स्नेहा, अफान, वेदिका, श्रावणी, काजल, अंजली, किती जणांना बघितलं याच्यावरचं व्हिडिओ लेक्चर? चला. How many candidates observe this lecture? आवाज येतो की नाही माझा तुम्हाला?
आय एम ऑडिबल टू यू और नॉट? हॅलो, आवाज येतोय का माझा? ओके ओके ओके. किती जणांना बघितलंय बेटा? बघितलं असेल क्लिअरली सांगा, नाही बघितलं असेल तर तुमचं बघायचं राहिलं असेल तरी सुद्धा सांगा, नो इश्यू. नाही बघितले सर. अंजली नाही बघितलं बेटा, ओके. दुसऱ्या कोणी कॅन्डिडेटनं बघितलंय व्हिडिओ लेक्चर याच्यावरच? ओके ओके, काजल बघितलं नाहीये, चालते. तर काही कॅन्डिडेटने आतापर्यंत ऑब्झर्व केलं नाहीये, तर सरनं तुम्हाला डायरेक्टली कार्टलेज ज्याने बघितलं असेल त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष द्यायचं की तुम्हाला कार्टलेज सरनं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे कसं असतं कार्टलेज ते. ओके स्नेहा, नो प्रॉब्लेम. तर आपण आता बघूया की नेमकं स्ट्रक्चर थोडस मी डिटेलमध्ये सांगतच आहे त्याचं कसं असतं ते, प्लस मी उद्याच्या लेक्चरमध्ये पुन्हा एकदा थोडस डिस्क्राईब करतोच. हे 2 लेक्चर तुमचे थोडस डाऊट सेशनच असल्यासारखं असेल आणि परवा म्हणजे पुढच्या लेक्चरमध्ये आपण वाटल्यास त्याच्यावर एक सेशनच घेऊता. जसं मी आता हे सेशन घेत आहे कार्टिलेज वर किंवा बोन वर, तसं पूर्ण याच्यावर टिश्यूज वर थोडस शॉर्ट समरी टाइप मध्ये जे व्हिडिओ लेक्चर जरी झालं तरी जसं रेग्युलरली तुम्हाला सांगत असतो तशा प्रकारे मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगेल जे की पोर्शन आपला झालेला आहे त्याच्याबद्दल. तर आता बघा याच्यामधल्या ज्या सेल्स असतात कशा असतात, त्या ठिकाणी कॉन्ड्रोब्लास्ट नावाच्या सेल्स आणि कॉन्ड्रोसाइट नावाच्या सेल्स. कॉन्ड्रोब्लास्ट नावाच्या सेल्स जे असतात त्या कॉन्ड्रोब्लास्ट नावाच्या सेल्सला आपण काय कन्सिडर करत असतो, बोन फॉर्मिंग सेल्स म्हणतात त्याला. का म्हणतात सॉरी, कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स म्हणतात त्याला. कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स का म्हणत असतील त्याला? वाय दे आर कॉल्ड कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स? कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स कोणाला म्हणतात कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स? कॉन्ड्रोब्लास्टला. किसको कहा जाता है? कॉन्ड्रोब्लास्ट को कार्टिलेज फॉर्मिंग सेल कहा जाता है. ओके, व्हाट इज द रीजन बिहाइंड इट? व्हाई दे आर कॉल्ड कार्टिलेज फॉर्मिंग सेल्स? Chondroblasts are called cartilage forming cells because they are responsible for the formation of chondrocytes. कॉन्ड्रोसाइटच्या फॉर्मेशन साठी त्या ठिकाणी ते रिस्पॉन्सिबल असतात किंवा कार्टिलेजच्या फॉर्मेशन साठी रिस्पॉन्सिबल असतात, म्हणून त्याला आपण कार्टिलेज फॉर्मिंग सेल असं कन्सिडर करत असतो. आणि याच्यामध्ये जे मॅट्रिक्स असतं या मॅट्रिक्सला कॉन्ड्रीन म्हणतात. कॉन्ड्रीन याच्यामध्ये जे लिक्विड असतं ब्लू कलरचं असतं ना, ये ब्लू कलर का मैट्रिक्स होता है, इसको कॉन्ड्रीन कहा जाता है. ओके, कॉन्ड्रॉइटीन कॉन्ड्रीन बोलते हैं. त्याच्यानंतर नेक्स्ट पण बघा आता, मोस्ट ऑफ द कार्टिलेज इन वर्टिब्रेट एम्ब्रियो आर रिप्लेस्ड बाय बोन्स इन अडल्ट्स. म्हणून बघा जे छोट्या मुलांमध्ये कार्टिलेज असतात त्याचं रूपांतर अडल्ट मध्ये बोन्स मध्ये होत असतं. म्हणून अडल्ट मधल्या आणि चाइल्ड मधल्या बोनची संख्या जास्त कमी जास्त आहे. बघा मला सांगा कोणामधली बोन जास्त असतात आणि कोणामधले कमी असतात? अडल्ट मध्ये बोन जास्त असतात की चाइल्ड मध्ये बोन जास्त असतात? चाइल्ड. बोन्स म्हणत आहे चाइल्ड में. जब उसकी बर्थ होती है तो बर्थ होने के बाद बोन्स की क्वांटिटी नियर अबाउट 400 के आसपास होती है. 400. मगर जब समझो वो अडल्ट हो जाता है तो अडल्ट के बॉडी में सिर्फ 206 बोन परसेंट है. 206 206 बोन्स असतात आपल्या शरीरामध्ये. असं का होतं बरं? वाय? बिकॉज देअर कार्टिलेज आर रिप्लेस्ड बाय बोन्स. टू बोन्स और जॉइंट्स आर फॉर्म इन देअर बॉडी. त्याच्या बॉडीमध्ये जॉइंट्स फॉर्म होत असतात. कार्टिलेज आर रिप्लेस्ड बाय बोन्स. रिप्लेस्ड बाय बोन्स. और दूसरी इंपॉर्टेंट बात होती है कि यहाँ पे जॉइंट का फॉर्मेशन होता है. अलग अलग जगह जॉइंट का फॉर्मेशन होता है. जॉइंटचं फॉर्मेशन होत असतं, त्यामुळं बोनची संख्या कमी होत असते. त्यानंतर बघा कार्टिलेज कुठं कुठं प्रेझेंट असतात? आपल्या नोजच्या टिपला प्रेझेंट आहे. त्याचबरोबर आउटर इयर जो असतो आपला त्याच्यामध्ये बघा इयर पिन्ना म्हणतो आपण त्याला. इयर पिन्ना के अंदर भी प्रेझेंट होते हे कार्टिलेज. जॉइंट्स मध्ये असतात, लिम्स मध्ये, हँड्स मध्ये, या सगळ्या पार्ट मध्ये आपल्या बॉडीमध्ये कार्टिलेज प्रेझेंट असतं. आता हे जे कार्टिलेज असतात हे बघा इथे कार्टिलेज कुठं आहे? इथे जॉईंट मध्ये कार्टिलेज आहे, कानाच्या एअर पिन्ना जो असतो त्याच्यामध्ये कार्टिलेज आहे, नोजच्या टिप मध्ये कार्टिलेज असतं.
तर या ठिकाणी कार्टिलेज आपल्याला आढळत असतं. त्यानंतर बोन, आता फक्त एक शॉर्ट डिस्क्रिप्शन दिल्यामध्ये थोडं डिटेल मध्ये डिस्कस करू. कार्टिलेज आर डिवायडेड टू 4 कॅटेगरी और 4 टाइप्स. तर 4 टाइप कोणते कोणते असतात बघा. आणि एक लक्षात द्या, याच्यावरचं एक मॅट्रिक्स असतं मधलं आणि वर कव्हर असते. या कव्हरला काय म्हणतील? कार्टिलेज के ऊपर का जो कवर होता है उसको क्या बोला जाएगा बेटा, बताओ सकता है मुझे कोई? कार्टिलेजच्या वर एक कव्हर प्रेझेंट असतं, या कव्हरला एक नाव दिलेलं आहे त्यांनी. ऐसे उसके सेल्स होते हैं, ये इसके अंदर का मैट्रिक्स होता है और ये जो है ये ऊपर का कवर होता है. इस कवर को क्या बोलेंगे आप? कोण सांगू शकेल का? माहित आहे कोणाला? दॅट कव्हर इज कॉल्ड ऍज पेरिकॉन्ड्रियम. त्याला पेरिकॉन्ड्रियम म्हणतात. ओके, कार्टिलेज के ऊपर का जो कवर होता है उसको पेरिकॉन्ड्रियम कहा जाता है. त्याच्यानंतर आता लक्ष द्या इकडं, याची 4 टाइप्स असतात. ऑन द बेसिस ऑफ देअर मॅट्रिक्स और ऑन द बेसिस ऑफ देअर सेल्स एक्सेट्रा, दे आर डिवायडेड इनटू 4 कॅटेगरी. नाउ these 4 categories are हायलिन कार्टिलेज. सगळ्यात जास्त असणारं कार्टिलेज आहे आपल्या बॉडीमध्ये. सर्वात जास्त असणारं कार्टिलेज म्हणजे कोणतं असतं? दॅट इज अ हायलिन कार्टिलेज. आणि आता जे आपण डिस्क्रिप्शन बघितलं ते सगळं डिस्क्रिप्शन याला लागू होत असतं. कोणाला? हायलिन कार्टिलेजला. दूसरा कार्टिलेज जो होता है वो होता है, देखो सेकंड वन वाला, दैट इज फाइब्रो कार्टिलेज. फाइब्रो कार्टिलेज ये थोड़ा सा स्ट्रॉन्ग टाइप का कार्टिलेज होता है. इसके अंदर क्या होता है? ज्यादा से ज्यादा कार्टिलेज होने की वजह से कोलेजन फाइबर्स होते हैं. कोलेजन फाइबर्स होते हैं, कॉन्ड्रोसाइट भी होती है और थोड़ा सा हार्ड टाइप का मैट्रिक्स चलता है. इसकी वजह से ये थोड़ा स्ट्रेंथ के लिए, मजबूती के लिए इसेन्शियल होता है. हे कुठं असतं शरीरामध्ये? हे असतं बघा प्युबिक सिम्फायसिस मध्ये. यू नो प्यूबिक सिम्फाइसिस? इसको मालूम है क्या प्यूबिक सिम्फाइसिस कहाँ पे होती है? आता हे तुमच्यासाठी नवीन आहे, कारण की तुम्हाला बोन्स किंवा कार्टिलेज हा पार्ट 10वी पर्यंत नाहीये, 10th पर्यंत त्यांच्या बुक मध्ये हा पोर्शन नाहीये. प्यूबिक सिम्फाइसिस जे असतात आपले जे पाय, 1 मिनिट बेटा. हाँ, नाउ माय वॉइस इज क्लियर? Yes, sir. आई एम ऑडिबल टू यू? Yes. ओके. हाँ, अभी देखो कि सिंपल सी बात है, यहाँ पे जो कार्टिलेज होते हैं ना, ये कार्टिलेज, फाइब्रो कार्टिलेज प्यूबिक सिम्फायसिस के अंदर पाए जाते हैं. तर प्यूबिक सिम्फायसिस कशाला म्हणायचं? ज्या ठिकाणी आपले जे पाय असतात यामधलं फिमर नावाचं एक बोन असतं. जे फिमर नावाचं बोन आपल्या बॉडी सोबत अटॅच होत असतं. अटॅच झाल्यानंतर इथे एक पेल्विक गर्डल नावाची गर्डल असते बघा. इकडच्या साईडला एक असते, इकडच्या साईडला एक असते. त्या 2 पेल्विक गर्डलला सेंट्रल पार्ट सोबत, म्हणजे व्हर्टिबल कॉलमच्या सेंट्रल पार्ट सोबत अटॅचमेंट करण्यासाठी जो जॉइंट प्रेझेंट असतो त्याला प्यूबिक सिम्फायसिस म्हणतात. दैट वी कॉल द प्यूबिक सिम्फायसिस. और इस प्यूबिक सिम्फायसिस के अंदर ये फाइब्रो कार्टिलेज नाम का कार्टिलेज प्रेझेंट होता है. कुठं असते हे बोन? जॉइंट कुठं असतो हा? सांगा. आता मी काय सांगितलंय? मैंने आपको जो अभी डिस्क्रिप्शन दिया है वो बताओ मुझे. फाइब्रो कार्टिलेज प्रेजेंट इन विच एरिया? प्यूबिक सिम्फायसिस नाम के एरिया में प्रेजेंट होती है. क्या होता है प्यूबिक सिम्फायसिस? साधी कन्सेप्ट आहे बेटा. आपले जे पेक्टोरल गर्डल्स असतात ना, पेक्टोरल गर्डल माहिती आहे तुम्हाला? पाय जिथं पाय अटॅच होत असतात बघा, त्या ठिकाणी गर्डल्स असतात 2. इकडच्या साईडला एक असते आणि इकडच्या साईडला एक असते. तर या 2 गर्डलला सेंट्रल पार्ट सोबत अटॅचमेंट करण्यासाठी जे स्ट्रक्चर रिस्पॉन्सिबल असतं त्या स्ट्रक्चरला आपण काय कन्सिडर करत असतो? दॅट स्ट्रक्चर इज कॉल्ड द प्यूबिक सिम्फायसिस. और उस स्ट्रक्चर के अंदर फाइब्रो कार्टिलेज नाम का कार्टिलेज प्रेजेंट होता है. देखो, ओके, वो मजबूती के लिए इसेंशियल होता है, स्ट्रेंथ के लिए इसेंशियल होता है. वो दॅट इज इसेंशियल फॉर द स्ट्रेंथ. त्याच्यानंतर तिसऱ्या प्रकारचं कार्टिलेज असतं इलास्टिक कार्टिलेज. आता नावामध्येच अर्थ आहे, इसके नाम में उसका मीनिंग है इलास्टिक कार्टिलेज. व्हाट इज बेनिफिट ऑफ दिस कार्टिलेज? टेल मी द रोल ऑफ दिस कार्टिलेज. क्या रोल होगा उसका बताओ मुझे. Elasticity. यस, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर इलास्टिसिटी. जास्तीत जास्त फ्लेक्सिबल असते. ये फ्लेक्सिबल होता है. इट इज रिस्पॉन्सिबल फॉर
इलास्टिसिटी, इलास्टिसिटी के लिए इसेंशियल होता है, मूवमेंट होती है इसके अंदर, फ्लेक्सिबिलिटी होती है, ज्यादा फ्लेक्सिबल होता है ये। ओके, और चौथा वाला जो कार्टिलेज होता है वो होता है कैल्सिफाइड कार्टिलेज। कैल्सिफाइड कार्टिलेज, इसके अंदर जो मैट्रिक्स पाई जाती है, मैट्रिक्स फाउंड इनसाइड इट, इट कंटेन मोर अमाउंट ऑफ कैल्शियम। आपको लगेगा कि कैल्शियम ज्यादा होगा तो उसका बेनिफिट ही होगा, मगर मैट्रिक्स के अंदर, कार्टिलेज के मैट्रिक्स के अंदर जब कार्टिलेज बढ़ जाता है, सॉरी कैल्शियम बढ़ जाता है, तो उसका बेनिफिट नहीं रहता, तो वो थोड़ा प्रॉब्लमेटिक हो जाता है। देखो, जो ओल्ड एज पर्सन होते ना, ओल्ड एज पर्सन, म्हातारे माणसं, तर या म्हाताऱ्या माणसामध्ये ये कार्टिलेज क्या होता है, बढ़ जाता है। ओल्ड एज पर्सन के अंदर इसकी क्वांटिटी बढ़ जाती है। किसकी क्वांटिटी बढ़ जाती है? कैल्सिफाइड कार्टिलेज की। उसके जितने भी कार्टिलेज होते हैं उन पर्सन के, उसके अंदर कैल्शियम जाके बैठ जाता है, और कैल्शियम बैठने के बाद वो थोडा रिजिड हो जाते, घट्ट होतात थोडे ते, आणि त्यामुळे त्याची मुवमेंट बघा, म्हाताऱ्या माणसाला चालायला त्रास होत असतो, त्या ठिकाणी बसायचं असेल किंवा तिथे वॉकिंग करायची असेल तर त्रास होत असतो. का होत असतो? कारण की त्यांचे जे कार्टिलेज असतात त्याची फ्लेक्झिबिलिटी कमी झालेली असते. कशामुळे कमी झालेली असते? ड्यू टू डिपोजिशन ऑफ कॅल्शियम इन देअर मॅट्रिक्स. त्याच्या मॅट्रिक्स मध्ये कार्टिलेजचं, सॉरी कॅल्शियमचं कमी प्रमाण झाल्यामुळं त्या ठिकाणी ते थोडे फ्लेक्सिबिलिटी लॉस करत असतात. तो ये प्रॉब्लम उसके अंदर आता है। तो ये 4 टाइप जो है वो कार्टिलेज के हमने डिस्कस किए। तो ये पहला कार्टिलेज था वो हाइलिन कार्टिलेज था, दूसरा कार्टिलेज था वो फाइब्रो कार्टिलेज था, तीसरा इलास्टिक कार्टिलेज था, और चौथा जो है वो कौन सा था? दैट इज अ कैल्सिफाइड कार्टिलेज। ऐसे 4 कैटेगरी के कार्टिलेज हमारे बॉडी के अंदर मिलते हैं। समझ में आया क्या आपको? येस सर. समजलं का बेटा हे पॉइंट? ओके. आणि काही समजलं नसेल याच्याशी रिलेटेड तर तुम्ही विचारू शकतात मला, डाऊट असेल तुमच्या माइंड मध्ये काही तर. आजचा क्लास आपण 8:50 होता, कारण की थोडं मला 12च्या रिझल्टचं थोडं काम आहे, त्याच्यामुळं त्या रिझल्ट कमिटीमध्ये असल्यामुळं, तर एक 5-10 मिनिटाचा फक्त फरक, 10 मिनिटाच्या साठी आपण आज थोडं लवकर स्टॉप करू का? चालेल? आणि काही तुमचे जर क्लिअरिफिकेशन डाऊट असतील तुमच्या माइंड मध्ये, किंवा काही जरी क्वेश्चन अराईज होत असेल तर बिंदास तुम्ही याच्यावर तुम्ही मला पाठवू शकतात, म्हणजे सांगू शकतात आता सुद्धा या 2 मिनिटांमध्ये, किंवा पुढे सुद्धा उद्याच्या लेक्चर मध्ये किंवा नेक्स्ट लेक्चर मध्ये सुद्धा विचारू शकतात, किंवा असे लेक्चर मध्ये जरी नाही विचारत आलं तुम्ही मला व्हॉट्सअप करून किंवा याच्या मार्फत सुद्धा विचारू शकतात. कोणताही प्रॉब्लेम नाही. तुम्ही केव्हाही कोणता डाऊट तुमच्या माइंड मध्ये आला असेल तर तो डाऊट तुम्ही क्लिअर करू शकतात, नो प्रॉब्लेम. तुमचे डाऊट सॉल्व्ह करणंच आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यासाठी तुम्ही कोणताही डाऊट तुमच्या माइंड मध्ये असेल तो डाऊट तुम्ही विचारू शकतात. If you have any doubt regarding this portion or any other portion, you ask me बेटा, without any hesitation. कोई भी हेजिटेशन आपके माइंड में होना नहीं चाहिए, और कोई भी क्वेश्चन आपने अगर पूछा तो उसका आंसर मैं दे दूंगा आपको. क्लियर? आहे का काही डाऊट? सर इलास्टिक कार्टिलेज बोलते हैं. कौन सा? हेलो? इलास्टिक कार्टिलेज. इलास्टिक कार्टिलेज जो होता है ना, जो फ्लेक्सिबल पार्ट होता है ना बेटा अपने, वहां पे प्रेजेंट होता है. देखो अभी नोज की टिप है, इसके अंदर 2 कार्टिलेज होते हैं, हायलिन भी होता है और उसके बाद में इलास्टिक कार्टिलेज होता है. आपलं नाकाचं टिप असतं ना, पुढचा एरिया याच्यामध्ये असतं. त्याच्यानंतर जे एअर पिन असतं, एअर पिनामध्ये सुद्धा इलास्टिक कार्टिलेज प्रेजेंट असतं, हायलिन कार्टिलेज. ये बहुत फ्लेक्सिबल टाइप का कार्टिलेज होता है, क्योंकि इसके अंदर ज्यादा से ज्यादा येलो फाइबर्स प्रेजेंट होते हैं. मैट्रिक्स तो रहेगा इसका डेफिनेटली, मैट्रिक्स की क्वांटिटी ज्यादा होती है. उसके बाद में कॉन्ड्रोसाइट सेल्स भी होते हैं, और कॉन्ड्रोसाइट सेल्स के बाद में यहाँ पे येलो फाइबर्स भी होते हैं, मीन्स इलास्टिक फाइबर्स भी होते हैं. इसी की वजह से उसको फ्लेक्सिबिलिटी आती है, ज्यादा फ्लेक्सिबल होती है. दीज आर फ्लेक्सिबल, फ्लेक्सिबिलिटी ज्यादा होती है इसके अंदर. समझ में आया? क्लियर येस सर. और नॉट? ओके. तो आज के लिए हम यहाँ पे ही स्टॉप होते हैं. अगर कुछ डाउट है आपके माइंड में तो दोबारा भी पूछ सकते हैं आप मुझे. कोई प्रॉब्लम नहीं ना? आज सिर्फ 10 मिनट पहले मैं छोड़ रहा हूँ आपको. वैसे आज थोड़ा सा क्यों प्रॉब्लम
स्टूडेंट थोड़ा सा कम दिख रहे हैं मुझे आज। शायद हमारा नोटिफिकेशन थोड़ा लेट गया होगा, इसकी वजह से स्टूडेंट की स्ट्रेंथ थोड़ी कम है आज। हमारा एक 5-6 दिन से थोड़ा एक रिजल्ट का काम चालू है, इसकी वजह से थोड़ा प्रॉब्लम आ रहा है। नहीं तो आज क्लास ही कैंसिल करने वाला होता, मगर अगर किसी को कुछ डाउट हुआ, कोई क्वेरी हुई तो सॉल्व करने की वजह से मैंने क्लास स्टार्ट कर दिया आपका। चलो, स्नेहा 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 पांडव आणि स्नेहा, ओके, नो सर, ओके ओके, नो प्रॉब्लम भाई। कोई भी आपका जो प्रीवियस क्वेश्चन आप कर रहे हैं ना, उसमें कुछ डाउट है तो पूछिए मुझे, नो इश्यू। ओके, और अंजलि, मैंने वो प्रॉब्लम सॉल्व किया ना, तो देखो अभी किसी को कुछ डाउट है तो बताइए मुझे।